मेरे सपनों की रानी कब जय शिवराज, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला, असा ट्रेंडिंग स्टेटस कोणीच क्रिएट केलेला नाही। तर भावांनो, मी केलेला आहे तुमच्यासाठी। तर व्हिडिओला पूर्णपणे बघा, कुठेही स्किप न करता, तेव्हाच तुम्हाला स्टेप बाय स्टेप जे कळेल की स्टेटस कसा क्रिएट करायचा। आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर व्हिडिओला लाईक करा किंवा नका करू, पण चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधनं शिकवले जाते। आणि भावांनो, जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते सर्व काही मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावांना आणि बहिणींना प्रॉब्लेम येत होतो, तुम्ही सिंपली आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होत असतं ते सर्व काही मी ते व्हिडिओच्या खाली अपलोड करत असतो। ते टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन तुम्ही जॉईन करू शकता। त्यावरती सगळं काही मटेरियल तुम्हाला मिळत जाईल। आणि भावना, तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणते येणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ सगळ्यात आधी बघायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, त्यावरती मी अपलोड करत असतो। आणि तुम्हाला काही एडिटिंगबद्दल क्वेश्चन असेल किंवा माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला पण मेसेज करू शकता। तर चला, जरा वेळ न घालवता आपण आजची एडिटिंग सुरू करूया। ओके, तर गाईज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर इथनं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून 1.1 ही 3 नंबरची साईड सिलेक्ट करायची, 3rd नंबरची। ठीक आहे, साईड सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इकडे कोपऱ्यामध्ये तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर एडिटिंगवरती क्लिक करायचं। एडिटिंगवरती क्लिक केल्याच्या नंतर वरली जी ड्युरेशन आहे भावांनो, पूर्णपणे बघू शकता 1.5 वरती न्यायची आणि खाली थोडंसं वरती सरकवायचं आहे। आणि इथं तुम्हाला फिल स्क्रीनचं ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती ओके करून इथं या कोपऱ्यात डन करायचं आहे। डन केल्याच्या नंतर करायचं काय, तुम्हाला इथं मिडलचा ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचं। बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आणि ब्लॅक बॅकग्राऊंडवरती जाऊन एक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे। बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्या नंतर याची जी लेंथ आहे तुम्हाला कम से कम 3 ते 5 सेकंदापर्यंत घ्यायची। आपण सिम्पली 5 सेकंदापर्यंत घेऊया। त्यानंतर करायचं काय, सगळ्यात पहिलं आपल्याला याच्यामध्ये म्युझिक ॲड करून घ्यायचं। त्यासाठी आपल्याला म्युझिकमध्ये जायचं आहे, ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचं सॉन्ग असेल तिथनं ते तुम्हाला सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे। तर आपण एक सॉन्ग आपलं ॲड करून घेतलेलं आहे। सॉन्ग ॲड केल्याच्या नंतर एक PNG याच्यामध्ये ॲड करायची। त्यासाठी लेअरवर जायचं, लेअरवर जाऊन मीडियावर जायचं आणि इथनं तुम्हाला ती PNG ॲड करून घ्यायची भावनो। ठीक आहे, तर बघू शकता ही PNG आहे, ती PNG ॲड केल्याच्या नंतर कैचीच्या साईडच्या ऑप्शनवर दोन्हीला फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे। फुल टू स्क्रीन केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्या नंतर करायचं काय, हिची जी लेंथ आहे जितकं बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंत हिला न्यायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, लेअरवर जायचं आहे, लेअरवर जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला आणखीन एक बॉर्डर PNG मिळेल। ती बॉर्डर PNG पण आता आपल्याला लगेच ॲड करून घ्यायची। बॉर्डर PNG ॲड झालेली, हिची पण लेंथ शेवटपर्यंत क्लिक करून न्यायची आहे। बघू शकता शेवटपर्यंत हिची पण लेंथ गेलेली आहे। कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन याला पण फुल टू स्क्रीन करून घ्यायचं। अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ इतका बनून रेडी झालेला आहे। आता आपण थोडंसं जे सॉन्ग ऐकून घेऊया। ठीक आहे, तर बॅकग्राऊंड थोडंसं पुढं नेऊया 5-6 सेकंदापर्यंत। आता थोडंसं सॉन्ग ऐकून घेऊया, जिथं बीट वाजती ना तिथं आपल्याला PNG ॲड करायचं आहे, ते बघून घेऊया। ठीक आहे, तर आपल्याला कम से कम इथनं जे पुढलं बॅकग्राऊंड कट करायचं इथपर्यंत घ्यायचं आहे। ठीक आहे, आणि या PNG पण आपल्याला आता इथपर्यंत खेचून घ्यायचे आहे 6 सेकंदापर्यंत किंवा 7 सेकंदापर्यंत आहे, सिम्पली 7 सेकंदापर्यंत। ठीक आहे, अशा प्रकारे हे घातल्याच्या नंतर करायचं काय, तुम्हाला वरती मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं सगळे काही फोल्डर तुमचे ओपन होतील। ज्या फोल्डरमध्ये तुमच्या PNG असेल किंवा ज्या हिरोईनच्या किंवा तुमच्या किंवा कोणाच्या पण ज्या पण PNG इमेज तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करायचे असेल ते इमेज ॲड करून घ्या। आता तर मी काही इमेज ॲड करीत आहे भावनो। ठीक आहे, तर भावना मी काही इमेज ॲड केलेले आहे। इमेज ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला बघायचं आहे पूर्णपणे इमेज एकदम परफेक्टपणे ॲड झालेला आहे का ते चेक करायचं आहे। तर बघू शकता ही PNGचा जो चेहरा आहे ते वरती निम्मा दिसतोय आणि निम्मा चेहरा दिसतोय, फुल चेहरा दिसत नाही। त्यासाठी करायचं काय, PNGवरती क्लिक करायचं आहे, कात्राच्या साईडच्या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला अशा प्रकारे PNGला ॲड करून घ्यायचं आहे। बघू शकता, आणि इथं डबल मायनस ऑप्शन दिसत असेल, याला तुम्हाला ओके करायचं आहे, ऑन करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण PNG चेक करून घ्यायची एकदा की पूर्ण PNG परफेक्टपणे ॲड आहे का। तर त्यासाठी बघू शकता ही PNG जी आहे पूर्ण क्लिअरपणे ॲड नाही, तर अशा प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायची परफेक्टपणे। टाईम लागला तर लागू द्या भावांनो, कारण की आपला व्हिडिओ जो एकदम प्रोफेशनल दिसला पाहिजे। ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे
पूर्ण PNG एकदा आपल्याला चेक करून घ्यायचे. बघू शकता ही PNG पण पूर्णपणे दिसत नाही, तर अशा प्रकारे नको व्हायला. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्णपणे PNG चेक करून घ्यायच्या भावांनो. आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि चॅनलवरती पण पहिल्यांदा आला असाल तर तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला अशी ट्रेनिंग एडिटिंग या चॅनलवरती नक्की मराठीमधनं शिकायला मिळेल भावांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारे सगळे काही PNG तुम्ही ॲड करून घ्या. बघू शकता अशा प्रकारे पूर्ण PNG तुम्हाला एकदम परफेक्टपणे ॲड करून घ्यायची आहे. आता बघू शकता तुम्ही PNG ॲड झाल्याच्या नंतर करायचं काय, ॲडजस्ट झाल्याच्या नंतर हे 2 राहिलेले आहेत. थोडंसं 1 मिनिट. अशा प्रकारे पूर्ण PNG तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे भावांनो आणि बहिणींनो. बघू शकता आता पूर्णपणे PNG ॲड झालेले आहे, एक राहिलेली एवढी. त्यानंतर करायचं काय, आता बघू शकता पूर्ण PNG ॲड झालेलं आहे. आता करायचं काय, इथं आपल्याला व्हिडिओच्या फर्स्ट यायचं, 1 नंबर यायचं, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, हा वाला तो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ ॲड करायचा आहे. कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे, बॅक यायचं आहे आणि खाली तुम्हाला ॲडजस्टमेंटचा ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करून हे दोन्ही जे शेवटच्या लेंथ आहे ना, हा पूर्णपणे हाय करायचा आहे. आणि याचा जो समोरील पार्ट आहे थोडासा आता पुढं खेचून न्यायचा आहे आणि याला असं खेचून इकडे घ्यायचं आहे. इकडे घेतल्याच्या नंतर परत त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली ब्लेंडिंगवरती यायचे आणि याला स्क्रीनवरती सोडायचे. त्यानंतर करायचं काय, परत लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि इथनं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळेल, ब्लॅक स्क्रीन. हा व्हिडिओ याच्यामध्ये ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे. या व्हिडिओला इथपर्यंत घ्यायचा, जिथपर्यंत आपल्या PNG सुरुवात नाही होत ना तिथपर्यंत यायचं. PNG जिथनं सुरुवात होईल तिथनं आपल्याला या व्हिडिओला कट करायचं आहे. कात्राच्या ऑप्शनवरती जाऊन सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून हे पुढला पार्ट आहे कट करायचा आहे. परत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, कात्राच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे, बॅक यायचं आहे. ॲडजस्टमेंटचा ऑप्शन ब्लेंडिंगचा ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती येऊन तुम्हाला स्क्रीनवरती याला सोडायचं आहे आणि याच्यावरती जे ऑडिओ असेल ते आपल्याला ऑफ करायचं आहे. या टेम्पलेटवरले आपण ब्लॅक स्क्रीन व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, याच्यावरलं पण सॉन्ग ऑफ करायचं आहे. त्यानंतर काय करायचं काय, लेअरवर जायचं आहे, लेअरवर जाऊन मीडियावर जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ याच्यामध्ये ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला. आणि याला पण कैचीच्या साईडच्या ऑप्शनवर जाऊन फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे, बॅक यायचं आहे. खाली ॲडजस्टमेंटच्या ऑप्शनवरती जाऊन हे दोन्ही कलर हाय करायचे, परत आपल्याला ब्लेंडिंगवरती येऊन स्क्रीनवरती सोडायचे, परत बॅक यायचं आहे आणि याच्यावरती जे सॉन्ग आहे ते आपल्याला ऑफ करायचं आहे. तर ऑडिओच्या ऑप्शनवर जाऊन याला ऑफ करून घेऊया. त्यानंतर करायचं काय, परत आपल्याला व्हिडिओवरती PNG वरती क्लिक करायचं आहे. PNG वरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, सगळ्यात 1 नंबरच्या. बघू शकता याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर भावानं तुमच्याकडे हा वाला इफेक्ट डाउनलोड केलेला नसेल किंवा केलेला असेल तर चांगलीच गोष्ट, पण केलेला नसेल तर तुम्हाला खाली इथं गेट मोरवरती जाऊन हा ऑप्शन डाउनलोड करून घ्यावा लागेल, हा इफेक्ट. त्यासाठी डाटा ऑन असू द्या आणि इफेक्ट डाउनलोड करून घ्या. इफेक्ट डाउनलोड केल्याच्यानंतर बघू शकता याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याच्यामधनं आपल्याला पूर्ण PNG वरती फक्त आणि फक्त 3 नंबरचा इफेक्ट आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. त्याच्यावरती मी क्लिक करीत आहे आणि अशा प्रकारे सगळ्या PNG वरती तो इफेक्ट लावून घेत आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी ॲड करीत आहे. तुम्ही पण अशा प्रकारे ॲड करून घ्या. टाईम लागला तर लागू द्या, काही प्रॉब्लेम नाही, कारण की व्हिडिओ फक्त प्रोफेशनल दिसला पाहिजे, एकदम मस्त दिसला पाहिजे. ठीक आहे, तर त्यासाठी टाईम लागला तर लागू द्या, काही प्रॉब्लेम नाही. आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक नक्की करा भावांनो, कारण की लाईकमुळे आणि सबस्क्राईबमुळे जे व्हिडिओ बनायला प्रोत्साहन मिळतं. तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा आपल्या व्हिडिओला. आणि तुम्हाला जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते सगळं काही डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि तिथनं डाउनलोड करण्यास तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण की त्यावरती पण मी सगळं काही मटेरियल अपलोड करत असतो आणि आपल्या चॅनलबद्दल काही माहिती तुम्हाला चॅनलबद्दल तिला मी प्रोव्हाइड करीत असतो, की कोणता व्हिडिओ येणार किंवा काय आपल्याला यूट्यूब चॅनलवरती काय होणार आहे, ते सगळं काही मी अपलोड करत असतो तिला. तर तुम्हाला सगळं काही माहिती तिला आपल्या यूट्यूब चॅनलवरची माहिती सगळं तिला मिळेल. तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला पण मेसेज करू शकता, इंस्टाग्रामची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन तुम्ही फॉलो करू शकता आणि मला सिम्पली मेसेज करू शकता. काही पण तुमचा प्रॉब्लेम असेल, एडिटिंगबद्दल काही समजलं नसेल तर मी तुम्हाला तिला समजवायचा प्रयत्न करेल 100%. ठीक आहे, तर तुम्ही मला मेसेज करू शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून पण नक्की कळवा. ठीक आहे, पूर्णपणे व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तुम्ही कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओच्या लास्टला. आणि व्हिडिओ पूर्ण बघा भावनो, तेव्हाच तुम्हाला जो आहे व्हिडिओ बनायला म्हणजे कळेल तुम्हाला व्हिडिओ कसा एडिट करायचा आहे, पूर्णपणे कुठेही स्किप न करता. तर बघू शकता पूर्ण व्हिडिओवरती PNG वरती आपण हा इफेक्ट आता ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर आता करायचं काय आपल्याला,
बघू शकता पूर्णपणे इफेक्ट आपण ॲड करून घेतलेले आहे. आता करायचं थोडंसं पुढं यायचं आहे, जिकडं PNG सुरुवात होत आहे भावांनो तिथं आपल्याला यायचं आहे. तिथं आल्याच्या नंतर लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक कलरफुल व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. बघू शकता हा व्हिडिओ काहीच्या साईडच्या ऑप्शनवर जाऊन फोटो स्क्रीन करून घ्यायचा आहे आणि इथं तुम्हाला ॲडजस्टमेंटवरती जाऊन फक्त आणि फक्त 3 नंबरची लाईन पूर्णपणे हाय करायची, बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगचा ऑप्शन शो करता याच्यावरती येऊन याला स्क्रीनवरती सोडायचे. त्यानंतर करायचं काय, लेअरच्या फर्स्ट यायचं आहे, व्हिडिओच्या फर्स्ट आल्याच्या नंतर तुम्हाला इथं लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मी माझा यूट्यूबचा लोगो सिलेक्ट केलेला आहे. लोगो सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता याला हे असं छोटंसं करायचं आहे आणि इथं ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत खेचून न्यायची इथपर्यंत. ठीक आहे, तर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे भावांनो. आपण एकदा प्ले करून दाखवूया, पण इफेक्ट पूर्णपणे सगळे लागलेले का बघून घेऊया. तर ही बॉर्डर PNG बघू शकता पूर्णपणे आपण ॲड केलेली नाही लास्टपर्यंत, तर हिला लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे. आता बघू शकता पूर्णपणे ॲड झालेली. तर मी आता तुम्हाला प्ले करून दाखवतो की आपला व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे. मेरे सपनों की रानी कब तर बघू शकता पूर्णपणे आपला व्हिडिओ एकदम मस्त बनवून एडिटिंग झालेला आहे. आता करायचं काय, इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून याला फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. भावांनो बघू शकता फुल HD मध्ये एक्सपोर्ट करा, कारण की क्वालिटी चांगली येईल. ठीक आहे, आणि भावांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भावांनो आणि बहिणींनो, कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधून शिकवली जाते. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.